मध्ये पूर्ण करायचे, जास्त बेल खर्च करू नका ही विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून. रोशनजी बाजाके पुन्हा एकदा जोडले गेलेत आमच्यामध्ये, त्यांचं देखील स्वागत. पहिले षटक अनिकेतचं. स्ट्राईक एंडवर फलंदाज विजय पारधी. मागच्या 2 मॅचमध्ये त्यांनी हिरोगिरी केली आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांनी तब्बल 2 वेळा आजच्या दिवसामध्ये पटकावली. त्याची बॅटिंग चांगली राहिली, परंतु आता त्याच्या समोर अनिकेतचं आव्हान असणार आहे. पॉइंट सर्कलच्या आतमध्ये कव्हरमध्ये शतरक्षक ठेवला गेले. एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑन ठेवले गेलेत. मिड विकेट डीपमध्ये ठेवला गेले. अनिकेत पहिलाच बॉल विजयसाठी बुंद्यात होता, खोदून काढला, ऑन साईडला सर्कलच्या आतमध्ये अडवलाय, परंतु पकडता आला नाही. एक सिंगल धाबे ती विजयच्या खात्यामध्ये आणि खातं ओपन होईल विजय पारधीचं आणि श्रीराम जांभूलपाडा टीमचं. 12 बॉलचा हा खेळ, 12 बॉलचा हा थर्रार आता रंगेल मैदानाच्या आतमध्ये. ग्रामीण क्रिकेट गावासाठी आपण मैदानामध्ये उतरत असतो. गावाचं नाव, गावाची चर्चा, गावाची ओळख या क्रिकेटच्या पटलावरती होण्यासाठी 11 खेळाडू सातत्याने सराव करत असतात, मेहनत करत असतात. कारण माझ्या गावाचं नाव मोठं झालं पाहिजे हेच त्यांच्या डोक्यामध्ये असतो, हाच त्यांचा हेतू असतो. असे 2 संघ एकमेकांच्या समोर. अजयसाठी पुढचा बॉल हवेत, मिस टायमिंग, बॅटची एज खेळपट्टीच्या बाजूला धावत असताना गोलंदाजाने पकडलाय झेल. पहिला विकेट डाऊन होत असताना श्रीराम जांभूलपाडाचा फलंदाज बाद. पाय वाकवला होता, स्लॉग इट करण्याचा प्रयत्न बॅट थोडीशी क्लोज केली. सिंगल धाबे ते. धावपलक 2 वर. वैभवने देखील खातं ओपन केलं, परंतु या खात्यामध्ये आता किती धावा जमवण्यामध्ये यश मिळेल श्रीराम जांभूलपाडा टीमला. विजयची विकेट महत्वाची असेल. जोपर्यंत खेळपट्टीवर विजय आहे तोपर्यंत मोठ्या धावा येतील. विजयसाठी मिड विकेट डीपमध्ये, स्क्वेअर लेग देखील डीपमध्ये ठेवल्या गेले. काऊ कॉर्नरमध्ये देखील शतरक्षक आहे. लॉंग ऑन मध्ये देखील 4 शतरक्षक ऑन साईडला, लेग साईडला ठेवले गेलेत. ऑफ साईडला सर्कलच्या आतमध्ये 3 शतरक्षक. राईट अँड ओव्हर द विकेटने विजयसाठी. पुढचा बॉल ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, शांत ठेवले गेले. चांगला बॉल पाहायला मिळाला. कटरचा वापर केला ॲबिलिस गोलंदाज अनिकेतने. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने हा बॉल डॉट काढलाय गोलंदाज अनिकेतने. विजय समोर होते, बाउन्स झाला, चांगला बाउन्स प्राप्त केला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी अनिकेतला ओळखलं जातं. गती थोडीशी कमी आहे, मीडियम फास्टर गोलंदाज आहे, परंतु अचूक टप्पा ठेवत असतो. लेंथ लाईन मध्ये बदल करण्याची क्षमता अनिकेतमध्ये आहे, आपण सातत्याने पाहिलं. पुढचा बॉल अनिकेतचा विजयसाठी. पुढे ठेवलाय, स्लॉग इट केलाय, ऑन साईडला बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार षटकार. जाऊन पोचते. राजेश उर्फ विचूभाई गायकर आण्याचे उद्योजक काही मिनिटांमध्ये आपल्यामध्ये जोडले जातील. त्यांच्या समवेत निलेची छंदे धनंजय पाटील देखील जोडले जातील. लेग स्टंपच्या बाहेर होता, पंच वाईटचा इशारा करत असताना एक्स्ट्रा धाव खर्च केली आहे. धावफलक एक्स्ट्राच्या मदतीने 9 वर जाऊन पोचेल.
थोड्याच वेळात आणि गावचे उद्योजक विजूभाई गायकर, त्यानंतर कांदली गावचे उद्योजक सन्माननीय निलेश चंदे असतील, भोकरीचे समाजसेवक धनंजय पाटील यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर पाहुणे या स्पर्धेला भेट देत असताना हे प्रेम आहे वांद्रेकर चषकावर, आयोजकांवर. सातत्याने पाहुण्यांची गर्दी व्यासपीठावर आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. मॅच ऑन ठेवायचे, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेलाय. मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेग थोडासा वाईडिशमध्ये ठेवण्याचा प्रयत्न, थोडासा बदल केला गेलाय विजय भारतीसाठी. या ओव्हरचा पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर समोर हेलिकॉप्टर स्टाईलने उडवलाय, पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा कडक षटकार. षटकारांची हॅट्रिक ठोकली आहे त्याने. पुन्हा एकदा 6 धावांच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता 21 वर. ब्ल्यू बिटल शॉप मधून तुम्हाला एक षटकार एक्स्ट्रा ऍड केला होता. मॅन्युअल स्कोरिंग करताना 4 दिवस स्कोररने भरपूर चुका केल्यात, कारण का त्याच्यावर प्रेशर देखील तेवढंच आहे. स्कोरर हा समालोचकाचा पाठीचा कणा असतो आणि त्याला जेव्हा तुम्ही दुसरी जबाबदारी देता त्यावेळेस तो खूप साऱ्या चुका करत असतो आणि त्याचा परिणाम कॉमेंट्रीवर होत असतो. महत्वाची जबाबदारी असते. स्कोरर असतील, अंपायर असतील. षटकाराच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वर. पुढचा बॉल वैभवसाठी हेलिकॉप्टर स्टाईलने उडवलाय. खबर आणि पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, कॅच सुटली आहे. प्रयत्न चांगले केले. बॉल चाललाय डी झोन मध्ये. ते धावा किती मिळतील? डी झोन मध्ये बॉल गेले, सिंगल धाबे ते. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धाबा खर्च केल्या. त्यानंतर दुसरं षटक प्रणयचं. मागच्या मॅच मध्ये प्रणयने चांगली गोलंदाजी केली होती. विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये 3 आल्या होत्या आणि आता त्याच प्रणयने पहिल्या बॉलवर सिंगल धाव खर्च केले. जोपर्यंत विजयी पारदी खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धावांचा डोंगर उभारला जाऊ शकतो. धावांचा डोंगर उभारला जाऊ शकतो. जोपर्यंत विजय आहे तोपर्यंत विजयची विकेट जर घेतली तर धाबा रोखल्या जातील. या इनिंग मध्ये देखील 3 षटकार आले. 4 चेंडू फेस करत असताना 19 धावांचं वैयक्तिक त्यांनी योगदान दिले. स्ट्राईकला विजय. लेग स्टंपवर फुल टॉच होता, सोडून दिलाय. ते काय घडले पाहावं लागेल. विकेटचं पतन. क्लीन बोल्ड झालंय. लेग स्टंप उला चेंडू जाऊन अदलला आणि त्याच्यानंतर बेल्स ओपन झाली आहे. करतो तो आणि अखेरकार ते विकेट या ओव्हर मध्ये मिळून दिली प्रणयने. 3 षटकार जरूर त्याच्या बॅट मधून आले होते, तो बाद झाला. मी पण चर्चा करत राहिलो होतो की 3 षटकार आले कुठून, स्कोर किती झाला असता. स्कोररने सांगितलं की तिसरा षटकार देखील त्यांनी ठोकला. त्याच्या सांगण्यावरून मी देखील उल्लेख केला, परंतु 2च षटकार आले होते. याआधी 2 वेळा त्यांनी षटकारांची हॅट्रिक केली. टीमची धावसंख्या 16 वर. 2 विकेट. नवीन बॅटर स्ट्राईक इन वर विशाल राऊंड विकेटने. हो 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 हो, वाह वाह, काय बॉल काढला. कोण बनवला थोडा टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेरून थर्ड बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी सातत्याने मागच्या मॅच मध्ये देखील प्रणयने केली. पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेतने 15 धावा खर्च केले, 1 विकेट आली आणि या ओव्हरमध्ये प्रणयने 3 बॉलमध्ये 1 धाव खर्च करत असताना 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आली. चांगली गोलंदाजी, स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. 16 वर 2 विकेट गेलेत. सुरुवातीला वाटलं होतं की धावा येतील, परंतु 2 विकेट महत्वाच्या मिळवलेत. आता विशाल स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटने प्रणय विशालसाठी समोर लॉफ खेळलाय. बॉटमॅनचा वापर करत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवलं. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावाची संधी, दुसरी धाव देखील पूर्ण होते. धाव करायला सुरुवात केली की 2 ओव्हरचा सामना आहे, त्याच्यामुळे धावा येणं गरजेचे असतील. धाव देखील नसणार आहे आणि विकेट देखील नसणार आहे, कारण का दोन्ही साईडने तुम्हाला दोन्ही
ट्रॅकवरून तुम्हाला स्ट्राईक सोडणं गरजेचं होतं. सिंगल धाब येत असताना टीमची धावसंख्या आता जाऊन पोचेल ती 17 पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहू शकता कोणगाव संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये जांभूलपाडा. पहिल्या धावामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा 4 बॉलमध्ये आणि विजय पारदीची विकेट महत्वाची ती देखील मिळून दिली. जुनी 2 बॉल शिल्लक आहेत. 17 धावा धावफलकावर झलकतात. जर धावफलक 25 पर्यंत गेले तर ही मॅच रंगेल, कारण संपूर्ण दिवसामध्ये आपण बॅटिंग करत असताना कोणगावची बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. प्रणय राऊंड द विकेटने विशालसाठी हॅप ट्रॅकर होता. आतमध्ये वलन घेत असताना समोर फोर्स केलाय, क्रॉस बॅट जरूर झालीये, बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय. किती धाबा येतील धावाचे रोपण येते, विकेटचं पतन जरूर असेल. सिंगल धाव आली आहे का की 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा तो प्रयत्न जरूर होता. आणि शेवटच्या बॉलवर जर आपण विचार केला, या 5व्या क्रमांकाच्या बॉलवर 2 धाबा येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 वर. जुनी 1 बॉल शिल्लक आहे. 12 चेंडूचा हा सामना आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा. एकीकडे शिवचेरुबा स्पोर्ट कोणगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्रीराम जांभूलपाडा यांच्यामध्ये लढाई. बॅटिंग चांगली झाली. शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर त्याचा श्रीराम जांभूलपाडा टीमला नक्कीच फायदा होईल. धावाच्या रूपाने विकेट देखील आलेले, 2 धाबा देखील आलेत. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. शेवटचा बॉलवर मोठा फटका येणं गरजेचं असेल. डॉट बॉल आला तर हे समीकरण सोपं होईल कोणगाव टीमला, परंतु मोठा फटका आला तर या मॅच मध्ये कुठेतरी चांगला संघर्ष पाहायला मिळेल दोन्ही टीमच्या माध्यमातून. बॅटिंग चांगली आहे कोणगाव टीमकडे, त्यामुळे या बॉलवर मोठा फटका सजवावा लागेल. शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा. स्ट्राईक इनवर बॅटर विशाल म्हणजे मोठा आणि मोठा फटका शेवटच्या बॉलवर येईल का जांभूलपाडा टीमसाठी. राऊंड द विकेटने प्रणय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी प्रणयने केले, ते खाली राहिले टप्पा पडल्यानंतर. डॉट बॉलने ओव्हरची आता होईल समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जांभूलपाडा टीमची धावसंख्या 19 वर आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता असेल. चालू सामन्यातील विजेता संघ सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये प्रवेश प्राप्त झालेला संघ म्हणजेच ओमसाई वाशेरी टीम आपण रिपोर्टिंग करायचे. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये अनिकेतने पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा 1 विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रणयने धाबा खर्च केले 4 आणि त्याच्या खात्यामध्ये 1 विकेट देखील आली. चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रणयने केले म्हणून धाबा रोखल्या गेले. आणि आता 20 धाबा डिफेन्स होतील का नाही होणार हे देखील आपण पाहणार आहोत. थोड्याच वेळात सन्मान्य विजूभाई गायकर आनेगावचे उद्योजक आणि त्याचप्रमाणे कांदलीचे उद्योगपती निलेशजी चंदे, भोकरीचे उद्योजक सन्माननीय धनंजय पाटील साहेब या ठिकाणी जोडत असताना त्यांचं देखील स्वागत. मुख्य प्रवेशद्वार खाली करायचे. वांद्रेकर चषकाला भेट देत असताना मान्यवर त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. सन्माननीय राजेश म्हणजेच विजूभाई गायकर आनेगावचे उद्योजक आणि समाजसेवक म्हणून सातत्याने त्यांची ओळख राहिली. त्यांच्या समवेत कांदली गावचे उद्योजक सन्माननीय निलेशजी चंदे आणि भोकरी गावचे समाजसेवक
मध्ये थोडसा जी चंदे आणि धनंजयजी पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांचं वांद्रेकर चषकामध्ये 2026 मध्ये तिसऱ्या पर्वामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. या पडगा विभागातील भारतीय जनता पार्टीचा एक मोठं नाव म्हणून सातत्याने विजूभाई गायकर यांना पाहिलं जातं. ते या ठिकाणी सोडले गेलेत. क्वार्टर फायनलचा सामना आहे. दोन्ही सर्व मान्यवरांसाठी सांगेन 2 ओव्हरचा सामना आहे. क्वार्टर फायनल जो जिंकेल तो सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये पोहोचेल. दुसऱ्या डावामध्ये सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे कोणगाव टीमला. कोणगावचं क्रिकेट आज संपूर्ण दिवसामध्ये चर्चेत राहिले. चांगली फलंदाजी सातत्याने हेमंतने केली आणि तो हेमंत स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवर कुमार आणि हेमंतची पारंपरिक जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये आणि त्यांच्या समोर आव्हान असेल सुरेश पारदीचं. कित्येक वर्ष पडगा टेनिस क्रिकेट स्पर्धा ज्यांनी गाजून ठेवली आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सुरेश पारदी. हाताची बोटं नेहमीच फिरवत असतो. फिरकीचा जादूगर म्हणून त्याची ओळख राहिली. सुरेश पारदी आणि त्याच्या समोर हेमंत यांच्यामध्ये आता ही जुगलबंदी रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच ऑन करायचे सुरेश पारदी बॅटर आपण देखील पोझिशन घ्यायचे. क्वार्टर फायनलचा सामना जिंकेल तो सेमीफायनलमध्ये पोहोचेल. सेमीफायनल विजेता संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल वाशेरे ओमसाई वाशेरे. मॅच ऑन. डीप मिड विकेट्स काऊ कॉर्नर असे शतरक्षक ऑन साईडला ठेवले गेले. स्क्वेअर लेग सर्किटच्या आतमध्ये पॉइंट आणि कव्हर मध्ये देखील शतरक्षक पाहायला मिळतोय. राऊंड विकेटने क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न केला. सर्कलमध्ये शतरक्षक नाहीत. बॉल चाललाय समोर. एक सिंगल दाबेल. एक सिंगल धाव येते. पहिल्याच बॉलवर सिंगलने खातं ओपन केले हेमंतने. सिंगलने खातं ओपन केले टीमचं. या खात्यामध्ये विजयासाठी 12 बॉलमध्ये एकूण 21 धावांची आवश्यकता असेल. हेमंतची विकेट महत्वाची असेल. त्याची विकेट त्याच्यासाठी झालं रचावं लागेल. तो आक्रमक शैलीने नेहमीच फलंदाजी करत असतो. हे संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं. लेफ्ट हँड बॅटर कुमारसाठी देखील डीप स्क्वेअर लेग ठेवला गेलाय. मिड विकेट डीप मध्ये ठेवल्या गेले. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये खूप सारे बदल करावे लागतात जेव्हा लेफ्टी राईटी बॅटर खेळपट्टीवर असतात. पारदीचा दुसरा बॉल कुमारसाठी. कटरचा वापर केलाय. शॉर्ट रन पुल केला ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पारदीच्या विपक्षामध्ये कुमारचा धमाका येतो षटकार. लेफ्ट हँड बॅटर साठी हा कटरचा वापर केला होता. लेग कटर होता परंतु लवकर पिक केला. ऑन साईडला षटकार आलाय. लेग स्टंपवर खूपच दूर. लेन चांगली होती. लाईन थोडीशी खराब. एक्स्ट्रा धाव खर्च करत असताना धावपलक 8 वर जाऊन पोहोचतोय. एक्स्ट्रा धावांपासून मोठ्या फटक्यांपासून थोडंसं बॅटरला वंचित ठेवावं लागेल. विकेट आली तर दबाव येऊ शकतो. ती विकेट मिळू देईल का सुरेश पारदी. पुन्हा कटरचा वापर केला. ऑफ कटर जरूर आहे परंतु लेफ्ट हँड बॅटर साठी तो लेग कटर ठरत असतो. परंतु पिचिंग चुकीच्या टप्प्यावर करत असताना विजय पारदी लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग करून आतमध्ये वलन करण्याचा प्रयत्न करतोय. 2 एक्स्ट्रा धावा सुरेश पारदीने खर्च केल्यात. पुढचा बॉल स्लॉट मध्ये समोर फ्लॉट मध्ये पाठवलंय. पिकअप शॉट. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर लॉफ करून दिला आणि षटकार ठोकला कुमारने. कुमारच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. उडवलाय आणि सांगितले जा आणि शोधून आणा. षटकार ठोकला तिसरा आणि सामना जिंकून दिलाय. सामना फिनिश केलाय कुमारने. 2 ओव्हरची मॅच. सुरेश पारदीच्या विपक्षामध्ये धमाका. मॅच फिनिश. चला सेमीफायनल क्रमांक दुसरीचा आपण नाणेफेक करणार आहोत. जांभूलपाडा संघ आपण देखील उपस्थिती दाखवायची. क्वार्टर फायनल हरल्यानंतर देखील या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला आकर्षक ट्रॉफी दिली जाते. मॅन ऑफ द मॅच प्रणय.